सासूच्या निधनाची बातमी मिळताच दीपक शर्मा नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह गोंडा जिल्ह्यातील उमरी गावात पोहोचला। घरात आधी शोककळा पसरली होती। नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि सरयू नदीच्या काठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती। नदी किनारी चिता रचली जात होती। वातावरण पूर्णपणे शांत आणि दुःखद होतं। सगळेजण अंत्यविधीच्या तयारीत व्यस्त असताना दीपकही पुढे सरसावला। काही जणांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो मागे हटला नाही। मदत करण्यात तो नेहमी पुढे असायचा। चिता तयार झाल्यानंतर तो हात धुण्यासाठी नदीच्या दिशेने गेला। पुढच्या काही क्षणात तिथं असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला। दीपक नदी पात्रात हात धुत असताना अचानक पाण्यात जोरदार हालचाल झाली। कुणाला काही समजण्याच्या आतच एका मगरीनं त्याच्यावर झडप घातली। प्रत्यक्षदर्शींच्या मते मगरीनं त्याला जबड्यात पकडत क्षणार्धात खोल पाण्याकडे ओढून नेलं। किनाऱ्यावर उभे असलेले नातेवाईक मोठ्यानं ओरडू लागले। मदतीसाठी धावाधाव झाली आणि काही सेकंदात दीपक पूर्णपणे नजरेआड झाला। नदी किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला। एका बाजूला सासूच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला जावई अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबावर दुसरंच संकट कोसळलं। घटनेनंतर तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली। स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकांनी नदी परिसरात शोध घेतला, मात्र अनेक तास उलटल्यानंतरही दीपकचा काहीच पत्ता लागला नव्हता। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दीपकला चिता रचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यानं हट्टानं सर्व विधींमध्ये सहभाग घेतला। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबावर काही क्षणात दुहेरी संकट कोसळलं। एका बाजूला सासूचा अंत्यविधी आणि दुसऱ्या बाजूला जावयाच्या अचानक झालेल्या बेपत्ता होण्यानं संपूर्ण गाव हादरून गेले।